नमस्कार. काही चवी अशा असतात ज्या आपल्याला थेट लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातात. हे लिंबाचे लोणचे अगदी माझ्या आजीच्या रेसिपीसारखं आहे, जे आम्हा सगळ्यांना खूप आवडायचं. तेल आणि साखरेचा वापर न करता फक्त गूळ आणि मसाल्यामध्ये बनवलेलं हे लोणचं म्हणजे प्रेमाची एक गोड आठवण आहे. चला तर मग आपल्या लाडक्या आजीचा खास रेसिपी पुन्हा एकदा जगूया. अर्धा किलो लिंबू पातळ सालाची. लिंबू स्वच्छ धुवून कोरडी करा. त्याचं 8 तुकडे करून बिया काढून टाका. लिंबू एक काचेच्या भरणीत 3 चमचे मीठ घालून 8 दिवस ठेवा. रोज एकदा भरणी हलवा. यामुळे लिंबाचे साल मऊ होतं आणि कडूपणा निघून जाते. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान लिंबू असा मऊ झालेला आहे. एका कढईमध्ये 1 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून बडीशेप, हाफ टीस्पून मेथी, 2 टेबलस्पून जिरं, 2 टेबलस्पून धने, 10 ते 11 मिरं हलके भाजून दरदरीत वाटून घ्या. एक कढईत 400 ग्राम गूळ आणि 2 चमचे पाणी घालून फक्त गूळ विरघळेपर्यंत गरम करा. आता आपलं गुळाचं पाक तयार आहे. बंद करा. आता गुळाच्या पाकात तयार मसाला: हाफ टीस्पून ओवा, हाफ टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून हळद आणि 3 टेबलस्पून लाल तिखट मिसळा. आणि 1 टीस्पून ब्लॅक सॉल्ट. छान मिक्स करा. त्यानंतर शेवटी मुरवलेले लिंबू घालून नीट मिक्स करा. Yeah, mixing the pickle, you can see that lip smacking texture.
बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान आणि रसरशीत लोणचं तयार होतो. हे लोणचं वर्षानुवर्ष टिकते आणि कालानुसार ह्याची चव अधिकच खुलते. लोणचे नेहमी एका स्वच्छ आणि कोरडे ग्लास जार किंवा चिनी मातीच्या भरणीत भरा. Avoid using plastic or metal containers for long-term storage as they can react with the lemon's acidity. लोणचे काढताना नेहमी ड्राय स्पून वापरा. ओला चमचा लोणचं खराब करू शकतो. जे जसं जुनं होईल तशी त्याची साल अधिक मऊ आणि चव अधिक रसरशीत होईल. जर तुम्हाला ही आजीचं हातचं चवीचं रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि असंच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.